असते, सगळेजण नवीन नवीन घर घेत असतात आणि नवीन घर घेतलं की प्रत्येकाला गरज असते इंटेरियर डिझायनरची, की पुण्यातले बेस्ट इंटेरियर डिझायनर जर कोण असतील तर स्वप्नील रायकर सर म्हणून. हॅलो, नमस्कार, जय महाराष्ट्र मंडळी. मी वैशाली, मार्केट अँड मच मोर या आपल्या सर्वांच्या लाडक्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मी पुन्हा एकदा खूप 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 स्वागत करत आहे. जर फ्रेंड्स तुम्ही नवीन घर खरेदी केला आहात आणि तुम्हाला तुमचं घर सजवायचं असेल, इंटेरियर करायचं असेल, तर आजचा हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी आहे. कारण आज मी आपणाला घेऊन आलेली आहे SV क्रिएशन या इंटेरियर डिझायनरच्या ऑफिसमध्ये. तर आज आपण यांनी इंटेरियर डिझाईन केलेला आज आपण 2 BHK फ्लॅट बघणार आहोत. तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया आणि यांनी कसा हा फ्लॅट डिझाईन केलेला आहे तो पाहूया. तर फ्रेंड्स, आत्ता मी तुम्हाला अशा ठिकाणी घेऊन आलेली आहे ज्या ठिकाणी पूर्ण 2 BHK या ठिकाणी इंटेरियर डिझाईन केलेला आहे. हा फ्लॅट कशा पद्धतीने इंटेरियर केलेला आहे ते आपण इथले जे स्वप्नील रायकर सर आहेत, SV क्रिएशनचे सर्वेसर्वा, त्यांची भेट घेणार आहोत आणि त्यांनी कशा पद्धतीने इथे इंटेरियर डिझाईन केलेलं आहे ते त्यांच्याकडून आपण माहिती करून घेणार आहोत. नमस्कार सगळ्यांचं, पहिल्यांदा खूप खूप स्वागत. तर नवीन घर घेतलं की पहिल्यांदा सगळ्यांची रिक्वायरमेंट असते की घर आपलं खूप छान सजलं पाहिजे. त्यासाठी आपण इंटिरियरची एक 10 वर्ष झालं आपण ही फर्म चालू केलेली आहे. त्याच्यामध्ये आपण फुल फर्निश टू बेडशीट पर्यंत आपण सगळं प्रोव्हाइड करतो. तर तेच आता 2 BHK कसा डिझाईन केलाय, कशा पद्धतीने काम होतं हे आपण ह्या व्हिडिओ मार्फत जाणून घेऊया. नक्कीच. सर, मी इथे आल्याच्या नंतर हा फ्लॅट पूर्ण फिरून बघितलेला आहे. खूप सुंदर तुम्ही डेकोर केलेला आहे. तर इंटेरियर मध्ये तुम्ही आणखी काय काय करता? इंटिरियर मध्ये आपण टोटल फर्निचर्स फ्लॅट करतो. याच्यामध्ये POP इन्क्लूड असतं, फर्निचर पूर्ण इन्क्लूड, मॉड्युलर किचन आहे, त्याच्यानंतर हे कुशनिंग, सोफा, वॉल पेंट, हे लाईट्स वगैरे जे काही प्रोव्हाइड दिसतात, पण हे डेकोरेटिव्ह जे आयटम्स आहेत, आर्टिफॅक्ट्स वगैरे, हे सगळं आपल्या थ्रू प्रोव्हाइड केलं जातं. याच्यामुळे एक काय होतं, एक थीमनी काम होतं आपलं. त्याच्यामुळे हे हँडओव्हर करायला आणि कस्टमरला बघायलाही छान वाटतं. त्याच्यानुसार आपण हे प्लॅनिंगनी काम करत असतो. अप्रॉक्स 2 BHK ला आम्ही 2 मंथ्स हे टाइम पिरियड असतो आपला. त्याच्यामध्ये आपण कम्प्लिटली त्यांना देतोच हा फ्लॅट कम्प्लीट करून. आणि तुम्ही फक्त होम फर्निशिंग करता का मग ऑफिसचं फर्निचर वगैरे? आपण इंटिरियर मध्ये टोटल होम फर्निशिंग, ऑफिस फर्निचर, परत शॉप्स मध्ये हेही करतो. प्लस आपण एक्सटिरियर डिझाईन सुद्धा करतो, की म्हणजे बंगलो डिझाईनचे काही एक्सटिरियर व्ह्यूज द्यावे लागतात, त्याच्यामध्ये 3D व्ह्यूज द्यावे लागतात, डिझाईन द्यावे लागतात, हे सुद्धा आपण करतो. आता ह्याच्यामध्ये आपण हे पूर्ण विथ मटेरियल मध्ये काम घेतलेलं आहे. ह्याच्यात या केसमध्ये अजून एक ऑप्शन असा असतो की आपण विदाउट मटेरियल एक काम करतो. याच्यामध्ये मटेरियल क्लायंट प्रोव्हाइड करतं आणि त्याच्यामध्ये डिझायनिंग आणि सुपरविजन माझं असतं. सो त्या बेसवर आपण, मग त्या बेसमध्ये कसं असतं की आपण फीजवर, पर्सेंटेज फीजवर काम, ते डिपेंड्स, मग बंगलो असेल, फ्लॅट असेल, तसे त्याचे चार्जेस असतात. आता फर्निचर म्हटलं की 25 लाख 30 लाख रुपये असं बजेट मी बऱ्याच ठिकाणी ऐकलेलं आहे. तर मग आपलं बजेटचं कसं आहे? 2 BHK साठी साधारण काय लागतं? 1 BHK साठी साधारण 6 ते 7 लाखापासून चालू आहेत. त्याच्यामध्ये फुलफिल रिक्वायरमेंट होतात. मग त्याच्यानुसार एक मीडियम रेंजचा असतात, एक 10 ते 12 पर्यंत, आणि थोडंसं अजून सेमी मीडियम मध्ये करायचं असेल तुम्हाला तर तुम्ही 15 ते 20 लाखापर्यंत, आणि थोडंसं लॅविश करायचं असेल तर 25-30 लाखापर्यंत खर्च असतो. पण ते डिपेंड्स आपल्या रिक्वायरमेंट कशा आहेत, आपण मटेरियल काय वापरतोय याच्यावर ते डिपेंड राहतं. आता ह्या केसमध्ये कसं होतं की कस्टमरचे आपण पहिल्या रिक्वायरमेंट घेतल्या जातात, त्यांना एक कोट केलं जातं त्या सायझेसनुसार, आणि मग त्याच्यानुसार फायनल केलं जातं. काही जणांचं बजेट कमी असतं, सो त्या बजेटमध्ये त्यांच्या ज्या रिक्वायरमेंट असतात त्या आपण पूर्णपणे फुलफिल करून देतो. म्हणजे समजा माझं एक साधारण 10 लाखाचं बजेट आहे, तर तुम्ही त्या 10 लाखामध्ये तुमचं पूर्ण फ्लॅट रेडी कसा होईल या 10 लाखात तुमचा, हे त्याला आम्ही पूर्ण देतो. आणि मटेरियल क्वालिटी बेस्टच असते. म्हणजे आपण हिंजेस वगैरे हे जे काही हार्डवेअरचे असतात ते थोडेसे ब्रँडेड कंपनीचे वापरतो, म्हणजे मेंटेनन्स नंतर आला नाही पाहिजे. आणि प्लस आपला बेनिफिट हा आहे SV क्रिएशनचा की काम झाल्यानंतर 1 वर्ष फ्री सर्व्हिसिंग आपण कस्टमरला देतो. मला तेच विचारायचं होतं. काम तर सगळेच करतात, करून निघून जातात, पण मग आफ्टर कामाच्या नंतर पुन्हा काय? तर सर्व्हिस जर कुठं काही झालं, फर्निचरला काही प्रॉब्लेम आले तर नवीन असतं हे फर्निचर, त्यामुळे शक्यतो मार्केटमध्ये प्रॉब्लेम हा होतो की कोणी जात नाही नंतर, क्लायंटचे क्लासेस झाले असतात. पण तसं आमच्या थ्रू नाही होत. आम्ही वर्षभर पूर्ण फ्री सर्व्हिसिंग देतो. त्याच्यामध्ये काही प्रॉब्लेम असेल तर आम्ही तो स्वतः 1-2 दिवस इकडे तिकडे होतात पुढे मागे, पण आपण ते त्यांना कंप्लीट करून देतो. तुम्ही एवढं चांगल्या क्वालिटीचं सगळं मटेरियल वापरता, तर प्रॉब्लेम 99% तर येतच नसते, आणि इन केस आला तर तुम्ही ते फ्री ऑफ कॉस्ट करून रिपेअर करून 1 वर्ष फ्री सर्व्हिसिंग असते. त्याच्यानंतर जे
चार्जेस त्यांना मग ते नॉमिनल चार्जेस असतात, असे खूप मोठे चार्जेस नसतात ते. एक तर असे माणसं मिळत नाहीत आणि मिळाले तर मग कॉस्ट खूप घेतात. नाही, आता मी कसं 2012 पासून या फील्ड मध्ये आणि 2012 ला मी जी कामं केली होती त्याला आता जवळजवळ 10 वर्ष झाली. सो ती रिनोव्हेशनची कामं सुद्धा माझ्याकडे आली. हीच आपल्यासाठी मोठी पावती आहे की तीच कामं आपल्याकडे परत येतात. आणि तरी मला आणखी एक प्रश्न विचारायचा आहे, आता तुम्ही हे जे करता फर्निश्ड पूर्ण घर, तर मग याची लाईफ वगैरे किती असते, काय असतं? आता हे जे फर्निचर जे केलं आपण इथलं जे काही फर्निचर आहे ना त्याला पूर्ण 20 वर्षाची लाईफ आहे. ह्याला काही कारण बोथ साइड लॅमिनेट यूज केलेलं आहे आपण. प्लाय 18 mm अल्टरनेट प्लायवूड यूज केलेला आहे. त्याच्यामुळे त्याला कुठलंही कीड लागणं किंवा असं वाळवी लागणं हा प्रकार होतच नाही. आणि आता सगळे प्लायवूड जे येतात ते पूर्ण कोटेड वगैरेच येतात, त्याच्यामुळे त्याला असं खराब होण्यासारखं काही नसतं. आणि जे लाईट फिटिंग्स वगैरे असतात त्याला आपल्या कंपनीकडून 2 years ची जी वॉरंटी येते, सो त्याच्यानुसार ते असतात. वायरिंगला तर 20-25 वर्ष काही होत नाही. काही होत नाही. म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं की एकदा आपण घर डिझाईन केलं चांगल्या प्रकारे तर एक 20 वर्ष बघायची गरज नाही. आता ह्या केस मध्ये काय होतं की आता आम्ही इथे एक वॉल पेंट वेगळा केलाय बघा तुमच्या बॅक साइड वॉलला. सो समजा तुम्ही 5-6 वर्षांनी पेंटिंग चेंज करायचं म्हणजे तर तुम्ही एखादा इथे वॉलपेपर लावला तर घराचं लुक चेंज होतं. आणि जास्त आम्ही खटकी वगैरे असं काही ठेवलेलं नाही. मेंटेनन्स फ्री घर, म्हणजे नंतर ना ते साफसफाईला सुद्धा इझी झालं पाहिजे. सो त्याच्या पद्धतीने आपण हे काम केलेलं. आणि आपण अशा छोट्या छोट्या गोष्टी आपण घरच्या घरी पण चेंज करू शकतो. म्हणजे इव्हन तुम्ही फ्रेम चेंज केली की लुक चेंज होईल. सोफ्याचे कव्हर चेंज केले की घराचं लुक चेंज, कुशन कव्हर चेंज केलं की सगळं चेंज होऊन जातं. अशा पद्धतीने आपलं काम होतं. तर नक्कीच तुम्ही कशा पद्धतीनं इथं डेकोर केलात, डिझाईन केलात ते आम्हाला बघायला नक्कीच आवडेल. चालेल, नक्की. आता मी तुम्हाला पूर्ण फ्लॅट दाखवतो की कसा इंटिरियर केला आपण, काय काय त्याच्यामध्ये इन्क्लूड आहे. सो चला. सो आता व्हिडिओ तर इंट्रोड्यूस झालेला आहे, त्याच्यामध्ये आपण आता 2 BHK कसा डिझाईन केला आहे, कसं इंटिरियर केलं हे पाहूया. बाकी व्हिडिओ तर तुम्हाला माझ्या यूट्यूब पेजवर वगैरे पाहायला मिळतील, इंस्टाग्राम पेजला पाहायला मिळतील. पण हा फ्लॅट कसा डेकोरेट केला आहे आपण चला तर पाहूया. इथे मस्त एक असं शू रॅक केलेलं आहे, त्याला एक सीट आउट घेतलेला आहे आपण. इथे कस्टमरची छान अशी गोल्डन ग्लॉसी ॲक्रेलिकमध्ये नेमप्लेट घेतलेली आहे. हे सगळं आपण नेमप्लेट सुद्धा प्रोव्हाइड करतो. हे प्लांट्स जे काय लावलेले आहेत, ग्रीनरी शिवाय घराला थोडी शोभा येत नाही, सो ते सुद्धा आपण याच्यामध्ये इन्क्लूड केलेलं आहे. तर आता आपण बघूयात लिव्हिंग रूम. तर आता आपण केली या लॅविश लिव्हिंग रूममध्ये. सो लिव्हिंग रूममध्ये काय काय आहे ते पाहूयात. लिव्हिंग रूममध्ये मस्त असं छान TV युनिट इथे डिझाईन केलेलं आहे आपण. इथे TV खाली प्लस ड्रॉवर स्टोरेजमध्ये केलेलं आहे. मग ते ग्लास पॅनल डेकोरेटिव्हमध्ये आपण ॲड केलेलं आहे. त्याच्यानंतर इथं एक हिडन स्टोरेज केलेलं आहे आपण, की जेणेकरून मंदिर रिलेटेड सामान ठेवलेलं आहे. हा वास्तूनुसार आपण केलेलं इंटिरियर, त्यामुळे ईशान्य कोपरा घराचा हा येत आहे. सो आपण इथे एक छान मंदिर डिझाईन केलेलं आहे. मंदिरामध्ये स्टेपवर आपण सगळे आपले देव ठेवू शकतो. इथे एक ट्रे दिलेला आहे, आपल्याला समजा नैवेद्य दाखवायचा आहे, दिवा ठेवायचा आहे, काही एक्स्ट्रा पूजा मांडायची, सो आपण ते इथे प्रोव्हाइड केले. इथे खाली त्याचे ड्रॉवर्स आहेत पूर्ण. त्याच्यानंतर इथे पूर्ण C शेपमध्ये आपण सिट आउट दिलेलं आहे, कारण लिव्हिंग तेवढा मोठा आहे, माणसं तेवढी त्यांची जास्त असल्यामुळे. हा सोफा सुद्धा आपण रेडीमेड नाहीये, तर हा आपण सोफा बनवून घेतलेला आहे. हा सेंटर टेबल सुद्धा आपण रेडीमेड बनवून घेतलेला आहे सगळं. त्याच्यानंतर इथे एक डेकोरेटिव्ह काहीतरी वेगळं म्हणून मोल्डिंग पॅनल करून प्लस त्याच्यामध्ये एक कॅनव्हास फ्रेम लावलेली आहे. सो असा हा एक सिट आउट एरिया आहे. त्याच्यानंतर वरती फॉल सिलिंगमध्ये आपण COB लाईट्स प्लस कन्सील लाईटिंग आणि प्रोफाईल लाईटिंग असं कॉम्बिनेशन केलेलं आहे. ह्या लाईटिंग आहे पूर्ण नॅचरल व्हाईटमध्ये. सो हे कसं थोडंसं डाऊन आणि फ्रेश आणि थोडंसं शांत घर, मून लाईट टाईप असं घर वाटतं. सो आता आपण जी व्हिडिओ बघत आहात त्याच्यामध्ये हे तुम्हाला जे काही AC दिसत आहेत, फॅन दिसत आहेत, ह्याला डेकोरेटिव्ह लाईट दिसतात, परत ह्या पिलोज, जे काय मॅट्रेस, सोफा कार्पेट, हे सगळं आपण ह्या पॅकेजमध्ये इन्क्लूड करून देतो. त्याच्यामुळे काय होतं, कस्टमरला ते वेगळं शोधायला जायची गरज नाही आणि एक थीमनुसार काम होतं ते. सो आपण ते हे त्याच्यामध्ये पाहतो. आता आपण लिव्हिंगला अटॅच डायनिंग आहे, ओपन डायनिंग, सो तो पाहूया. सो इथे हा मस्त असा ओपन लिव्हिंगचा अटॅच असा डायनिंग टेबल आहे. सो हा 6 सीटर डायनिंग टेबल आहे. हा टेबल सुद्धा आपण बनवून घेतलेला. हा मार्बल टॉप आहे ह्याला पूर्ण. त्याला खाली आपण MSC फ्रेम करून पावडर कोटिंग केलेले आणि ह्या चेअर्स आहेत त्याच्यामध्ये. सो इथे एक डेकोरेटिव्ह पॅनल म्हणून इथे एक लुवर्समध्ये यूज केलेलं आपण. त्याच्यावर मिरर्स घेतलेले आहेत आणि डायनिंग रिलेटेड जे काही क्रॉकरीसाठी इथे आपण एक क्रॉकरी युनिट घेतलेलं आहे. सो इथे मस्त असं सगळं आपण क्रॉकरी जे आहेत ते आपण इथे ठेवू शकतो. डायनिंगच्या वरती हे असं प्रोफाईल लाईटमध्ये एक डेकोरेटिव्ह हँगिंग घेतलेलं आहे. ह्याच्यामध्ये 3 कलर्स अवेलेबल आहेत. एक वॉर्म, त्याच्यानंतर एक व्हाईट, एक नॅचरल व्हाईट, आणि जर तुम्हाला हे डीम करायचं असेल तर ह्याला डिमरमध्ये पण आहे.
सो असा एक ऑप्शन. ह्याच्यामध्ये हे कर्टन्स आपण यूज केलेले आहेत. हे अमेरिकन स्टिचन कर्टन प्लीज एम ट्रॅक मध्ये यूज केलेले आहेत. चला आता आपल्या सगळ्या महिला भगिनीचा फेवरेट एरिया म्हणजे तो असतो किचन. सो ते किचन कसं डिझाईन केलंय तुम्हाला दाखवतो. या हा एल शेप किचन प्लॅटफॉर्म आहे. हा टोटल बिल्डरचाच प्लॅटफॉर्म आहे, बस आपण त्याला ट्रॉलीज आणि बाकी फर्निश केलेलं आहे. हे टेंडम मध्ये पूर्ण ड्रॉवर्स आहेत जे मॉड्युलर किचन मध्ये आहेत. इझी टू ॲक्सेस. ह्याच्यामध्ये कटलरी, थाळी स्टँड वगैरे सगळं अवेलेबल आहे. कप सॉसर्स आहे. त्याच्यानंतर हा एक पुलआउट येतो इथे बॉटल स्टँडसाठी. सो हा पुलआउटही त्याच्यामध्ये प्रोव्हाइड केलेला आहे. त्याच्यानंतर डेली यूजसाठी जे लागतं आपल्याला हळद मसाले ह्यासाठी एक ओपन स्टोरेज आपण दिलेलं आहे जे जेणेकरून घ्यायला सोपं पडेल. ह्याच्यामध्ये हे वरती क्रॉकरी युनिट या ओव्हरहेड स्टोरेज युनिट म्हणू शकतो. सो हे प्रोव्हाइड केलेलं आहे आपण इथे. हे सगळे सॉफ्ट क्लोजिंग आहेत. तुम्हाला ह्याला बंद करायची गरज नाही. ते सोडून दिलं की ते आपोआप बंद होणार आहे. ह्या केसमध्ये आपण चिमणी सुद्धा प्रोव्हाइड केलेली आहे. ही विदाउट फिल्टरची चिमणी आहे जेणेकरून पायपिंग करून डक्टिंग पूर्ण स्टोरेज वाया जातं. सो आपण विदाउट डक्टिंगची चिमणी घेतलेली. आता इथं मस्त डबल डोअरचा फ्रीज पण ठेवलेला आहे जो आपल्याला हा फ्रीज पण तुम्ही दिलेला आहे. येस हा आपल्या कोटेशन मध्ये प्रोव्हाइड आहे. म्हणजे कस्टमरला कुठे फिरायची गरजच नाही. ज्यांना जॉबमुळे अजिबातच वेळ नसतो सो आपण त्यांच्यासाठी हे पॅकेज काढलेलं की सगळं इन्क्लुडेड त्याच्यामध्ये द्यायचं आहे आपल्याला. आणि इन केस कुणाला नको असेल तर मग आपण हा मायनस करू शकतो. असं काही नाही. बजेट कमी होतं. बजेट कमी होतं त्याच्यानुसार. त्याच्यानंतर इथे बिल्डरचा एक हाईड एरिया होता पायपिंग. सो आपण त्याला एक हाईड स्टोरेज केलेला आहे की जेणेकरून इथे ओव्हन या आपलं बरणी रेग्युलर सामान जे आपण ठेवू शकतो ते इथे आहे. किचनचं बरंच मटेरियल बसतं. येस. त्याच्यानंतर इथे नॅपकिन रॉड हे सगळं म्हणजे हात पुसायला वगैरे बाकी जे म्हणजे सगळ्या बारीक सारीक गोष्टी तुम्ही लक्षात ठेवून केलेल्या लक्षात ठेवले. प्लस ह्याच्या खाली जर आपण पाहिलं तर सिंकची जागा कधी बऱ्याच वेळा वेस्ट जाते. सो आपण त्याच्या खाली या एसएस मध्ये ट्रॉली एक्स्ट्रा ऍड केलेल्या आहे. सो तुम्ही काढू शकता नंतर जर किचनचा मेंटेनन्स असेल. प्लस तुमचे सोप्स परत डिटर्जंट ह्या सगळ्या गोष्टी तिथे स्टोअर होऊ शकतात. प्लस एक सिलेंडरचा एक बेनिफिट दाखवतो. सिलेंडरचे स्टोरेज जे कॉर्नरला असतात ते प्लस वेस्टेज होतात. सो आपण इथे एक मुव्हेबल एसएस ट्रॉली दिलेली आहे. सो ती काढली की तुम्ही आतमध्ये सिलेंडर ठेवू शकता. आणि प्लस या ट्रॉलीचाही आपल्याला यूज होतो. चला आता आपण बेडरूम कडे वळूया. हा बेडरूम टुवर्ड्स पॅसेज आहे. इथे आपण मस्त मोल्डिंग यूज केलेले आहेत आणि एक शेड इंग्लिश कलर मध्ये यूज केले आणि हा एक कॅनव्हास पेंटिंग. इथलं सिलिंग पाहता तर तुम्ही थोडंसं युनिक केलंय. आपण थोडंसं हाफ राऊंड मध्ये केलेलं आहे आणि त्याच्यामध्ये कन्सिल लाइटिंग केले. सो आता आपण वळूया चिल्ड्रन्स बेडरूम कडे. या ही मस्त अशी ग्रे थीमची चिल्ड्रन्स बेडरूम आपण डिझाईन केली विथ ब्लू कलर्स. ह्याच्यामध्ये हा किंग साइज बेड आहे 6x6.5. प्लस ह्याला एक मस्त कुशन बेड बॅक आहे आणि इथं हे कन्सिल लाइटिंग दिली आहे. नाईट लॅम्प म्हणून पण आपण यूज करतो. प्लस इथं हँगिंग लॅम्प्स दिलेले आहेत मस्त. त्यानंतर हे फुल वॉर्डरोब दिले वरती ओव्हरहेड लॉक सेट आणि हे ड्रेसिंग साठी एक मिरर दिले मस्त. त्याला अटॅचच आहे. येस. आणि हा ओपन केलेला हे वॉर्डरोबचा आतलं स्टोरेज. त्याच्या आतमध्ये पण आपण एक सेन्सर लाइटिंग वगैरे ऍड केलेले. सेन्सर लाइटिंग वगैरे. येस. हे हायड्रॉलिक लॉक्स आहेत. हे जेव्हा ओपन होतं तेव्हा वरती जाईल आणि हे पूर्ण तुम्हाला बॅगेज स्टोरेज साठी किंवा एक्स्ट्रा स्टोरेज साठी युज होतं. इव्हन ह्या बेडरूम मध्ये फॅन, लाईट्स, एसी. पण हा मस्त मुलांसाठी एक स्टडी टेबल यूज केला आहे सिंगल सीटर. हे चेअर एव्हरीथिंग हे सगळं आपलं प्रोव्हाइड केलेलं आहे. ह्याच्यामध्ये मुलांचे बुक्स वगैरे स्टेशनरी ठेवायला स्टोरेज ऍड केलेलं आहे आपण. प्लस इथे ड्रॉवर्स वगैरे त्यांचे रेग्युलर स्टोरेजसाठी ऍड केलेले आहे आपण. सो इथे पण आपण फुल हाईट कर्टन्स घेतलेले जेणेकरून त्याचा लुक छान येतो. सुंदर डेकोरेट केलंय. ह्या बेडचा अजून एक बेनिफिट सांगतो तुम्हाला. ह्याला एक हायड्रॉलिक स्टोरेज आहे. हे पूर्ण वरती जातं. इझी टू ऍक्सेस. सो आपण हे पूर्ण स्टोरेज ह्याच्यामध्ये यूज करू शकतो आणि हे कोणीही इझिली यूज करू शकतो. घराची मुख्य बेडरूम म्हणजे मास्टर बेडरूम. चला ती पाहूयात कशी डिझाईन केली. हे आहे मस्त लॅविश अशी मास्टर बेडरूम. आत आल्यावर इथे पूर्ण 3 डोअर वॉर्डरोब आहे. तुम्ही पाहू शकता. या वॉर्डरोब मध्ये पण असे स्टोरेज आहे पूर्ण. सेन्सर लाईट. येस. इथे पण ऍड केलेले आहेत. इथे प्लस ओव्हरहेड लॉक्स इथे पण ऍड केलेले आहेत. म्हणजे जे एक्स्ट्रा स्टोरेज जे असतं ते हाईड होऊन जातं याच्यामध्ये पूर्ण. त्याच्यानंतर इथे हाईट ड्रेसिंग टेबल दिलेला आहे आपण. व्हेरी नाईस.
वेगळं काहीतरी, सगळ्यांपेक्षा वेगळं वेगळं काहीतरी. कारण की वास्तूनुसार बेडरूम मध्ये मिरर पण समोर नसावा. अच्छा. सो त्या हाईड करण्यासाठी ऑप्शन नव्हता, जो आपण इथे हाईड केलेला आहे. छान. पाहिजे तर यूज करायचं नाही तर येस येस. नंतर इथे एक मस्त छान गोल्डन टच मध्ये वॉलपेपर यूज केलेला आहे. ओके. सो हा वॉलपेपर आपण कस्टमाइज करून घेतलेला आहे. हा वॉलपेपर त्याच्यानंतर इथे हे एसी, मस्त एसी असा ऍड केलेला आहे आपण. त्याच्यामध्ये वरती सिलिंग मध्ये प्रोफाईल लाईट्स, ऑटोमवरचे फॅन, हे आपण सगळं ऍड केलेलं आहे. त्याच्यानंतर इथे एक शेअर कर्टन्स यूज केलेलं आपण, प्लस शेडेड, हे कम्प्युटराइज शेड बनवून घेतलेली आपण. त्याच्यामध्ये पाहिजे ती शेड तुम्ही बनवून आपल्या थीम नुसार बनवू शकता. इथे आपला हा किंग साइज बेड आहे. त्याच्यानंतर कुशन बेड बॅक, एक मार्बल पॅनेल, असं त्याच्यामध्ये हँगिंग लॅम्प्स, असं आपण सगळं ऍड केलेलं आहे. ह्या बेडरूम मध्ये आपण एक मास्टर बेडरूम मध्ये थोडी जागा असल्यामुळे इथे रेग्युलर ट्रॉली दिलेली आहे. लाईक तुम्ही रोजचं ब्लँकेट, रोजचं बेडशीट जे असाल ते तुम्ही ह्याच्यात ठेवू शकता, म्हणजे पूर्ण बेड ओपन करायची गरज नाही. येस. अशा पद्धतीने ही छान मास्टर बेडरूम आपली तयार आहे. सो लवकरात लवकर कॉन्टॅक्ट करा आणि तुमचं घर माझ्याकडून डिझाईन करून घ्या. ही हॉलला अटॅच बाल्कनी आहे. इथे मस्त आपण असा 2 सीटर स्विंग दिलेला आहे, जो मुलांसाठी किंवा आपल्या मोठ्यांसाठी पण रिलॅक्सेशन साठी खूप छान आहे. इथे स्टोन क्लॅडिंग केलेलं आहे आपण, आणि वरती एक पीव्हीसी सिलिंग सिंपल लुक मध्ये दिलेला आहे इथं. या केस मध्ये तुम्ही माझ्याशी म्हणजे आपले फ्लेक्झिबल रेट असणार आहेत, म्हणजे जसे कस्टमर असतात त्याच्यानुसार आपण त्यांना बजेट दिलं जातं, आणि मग त्याच्यानुसार एक कामाचा पिरियड दिला जातो, टायमिंग दिलं जातं, पेमेंट शेड्यूल्स दिले जातात, म्हणजे कस्टमरलाही लोड येत नाही त्यामुळे. सो त्या पद्धतीने एकदम डिसेंटली काम आपल्याकडून होतं, आणि मेन म्हणजे टाइम मध्ये होतं. प्लस आपण फ्री सर्व्हिसिंग जसं मी आधी सांगितलं तसंही करतो. आणि तुम्हाला लवकरात लवकर जर आपलं घर डिझाईन करायचं असेल तर यूट्यूब पेजला माझ्या व्हिजिट करा, मॅडम त्याची लिंक शेअर करतीलच, आणि तुम्ही लवकरात लवकर कॉन्टॅक्ट करा. थँक्यू.